नमस्कार. आज सतपाळा येथे ज्ञानदीप संचालित संत जोसेफ महाविद्यालयामध्ये आज आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले. ह्या आरोग्य शिबिराच्या आयोजनाबद्दल आपण ह्या ठिकाणी असलेले प्राचार्य आणि सर्व स्टाफ यांच्याशी आपण बोलूया. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. आजच्या ह्या आरोग्य शिबिराविषयी तुम्ही काय सांगाल? आज ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ महाविद्यालयामध्ये इंडियन कॅन्सर सोसायटी आणि संस्कार संस्था यांच्या विद्यमाने आम्ही आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे. आजच्या समाजामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे आणि विशेषतः महिलांसंदर्भात स्तनाचा आणि युट्रेसचा कॅन्सर ह्याचं प्रमाण वाढत आहे. महिलांनी वेळीच जागृत व्हावं आणि आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी आणि आरोग्य ही जी संपत्ती आहे ती जपावी. महिलेचं आरोग्य म्हणजे कुटुंबाचं आरोग्य आहे आणि हे कुटुंबाचं आरोग्य टिकावं आणि महिला जास्तीत जास्त जागृत व्हावा ह्या अनुषंगाने आजूबाजूच्या समाजातील महिलांना त्यांच्या आरोग्य संदर्भात जनजागृती करण्याच्या अनुषंगाने ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ महाविद्यालयामध्ये ह्या शिबिराचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे. हे जे शिबिर भरवलेलं आहे हे फक्त कॉलेजच्या स्टाफ आणि कॉलेजचेच फक्त विद्यार्थी वगैरे चेकअप करतात की आजूबाजूच्या सर्व परिसरातील लोकांसाठी ओपन होतं? समाजातील तळागाळातील लोकांना, विशेषतः आमच्या महाविद्यालयाच्या आजूबाजूला अनेक पाडे आहेत. भीमपाडा आहे, संभाळेपाडा आहे. ह्या पाड्यातील ज्या गरीब महिला आहेत त्यांना ह्या आरोग्य शिबिराचा लाभ घेता यावा आणि त्यांना आपल्या आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या अनुषंगाने समाजातील आजूबाजू म्हणजे महाविद्यालयाचा जास्तीत जास्त फायदा आजूबाजूच्या समाजाला कसा होईल ह्या संदर्भात ज्ञानदीप मंडळ खूप जागृत आहे आणि त्या अनुषंगाने ज्ञानदीप मंडळाच्या पुढाकाराने आजच्या ह्या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज तसं बघितलं तर प्रेम करण्याचा दिवस, व्हॅलेंटाईन दिवस आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लोक अलग अलग दुसऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. तुम्ही आरोग्य शिबिराविषयी हे तुमची कल्पना कशी काय तुमच्या मनात आली? मला सांगण्यास खूप आनंद होत आहे की माझे पती श्री रॉबर्ट अल्मेडा यांचा आज 95वा वाढदिवस आहे आणि माझ्या वैवाहिक जीवनाची 26 वर्ष आज पूर्ण झालेली आहेत आणि आज प्रेम करण्याचा दिवस आहे. प्रत्येक व्यक्तीचं आपलं स्वतःवर प्रेम असेल तर पहिल्यांदा त्यांनी आपलं आरोग्य जपलं पाहिजे आणि आरोग्य जर जपलं तरच आपण आपला समाज चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतो. त्या अनुषंगाने आज आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. महत्वाचं म्हणजे काहीतरी सामाजिक बांधिलकी जपावी ह्या अनुषंगाने माझे पती नेहमीच पुढाकार घेत असतात, अग्रेसर असतात. श्री रॉबर्ट अल्मेडा यांच्या पुढाकाराने आज ह्या महाविद्यालयात ह्या आरोग्य शिबिराचं एक सामाजिक बांधिलकी जपण्याच्या अनुषंगाने आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत सर देखील आहेत. सर काय सांगतात ते आपण ऐकूया. सर तुम्ही काय सांगाल आजच्या ह्या शिबिराविषयी? ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कॉलेजने हा आयोजित केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. कारण आमच्या कॉलेजमध्ये गरीब विद्यार्थी आहेत, त्यांचे आई वडील देखील गरीब आहेत, तळागाळातील अनेक लोक आहेत. विशेषतः हा जो पट्टा आहे अर्नाळापासून कळंबपर्यंत शेतकऱ्यांची मुलं आहेत, शेतकरी महिला आहेत, कोळी लोकांची मुलं आहेत आणि ह्या वंचित किंवा तळागाळातील लोकांची तपासणी योग्य वेळी होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आमच्या प्राचार्यांच्या पुढाकाराने हा जो उपक्रम त्यांनी घेतला त्याला मी नक्कीच पाठिंबा दिला आणि खूप चांगल्या प्रकारे हा चालू आहे. आपल्यासोबत अजून देखील टीचर्स वगैरे आहेत. मॅडम तुम्ही काय सांगाल? अतिशय सुंदर असा उपक्रम आज हाती घेतला होता. आम्हालाही त्याचा लाभ झाला आणि तळागाळातील लोकांना त्याचा विशेष करून लाभ झाला. खूप लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कॉलेजचे हार्दिक आभार. सर तुम्ही काय सांगाल? ज्ञानदीप मंडळ उत्तर वसई संचलित सेंट जोसेफ महाविद्यालयात आज हा आगळा वेगळा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. मनुष्याने प्रत्येकाने एकमेकावर प्रेम करावं पण स्वतःच्या शरीरावर किती प्रेम करावं ह्याचा एक आदर्श घडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री रॉबर्ट अल्मेडा यांच्या वाढदिवसानिमित्ताने इंडियन कॅन्सर सोसायटी, ज्ञानदीप मंडळ उत्तर वसई आणि संस्कार सेवा संस्था यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केला. जवळपास 70हून अधिक लोकांनी कॅन्सर विषयी तपासणी करून घेतल्या. तर इतर ज्या 14 तपासण्या होत्या त्या जवळ 200हून अधिक लोकांनी केलेल्या आहेत. मला रास्त अभिमान आहे आमच्या महाविद्यालयातील संचालक मंडळाचा. त्यांनी ह्या कार्यक्रमाला पाठिंबा दिलेला आहे
आणि आम्ही हा कार्यक्रम हा गरिबांतील गरीब लोक आमच्या कर्मचाऱ्याचे होताच, परंतु समाजात आपण ग्रामीण भागात आहोत आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी हा उपक्रम राबवला गेला आहे, ह्याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. आमचं मंडळ आमच्या पाठीशी असतं. आमच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर कविता आल्मेडा ह्यांनी, तसेच आमचे व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर सुभाष डिसूजा, आमची एक टीम आहे. आम्ही ह्या टीमद्वारे हा कार्यक्रम यशस्वी केला, ह्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही सर्वांना, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना धन्यवाद देतो, समाजातील लोकांना धन्यवाद देतो. असेच अधिकाधिक कार्यक्रम आम्ही समाजासाठी घडवण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांचा सहभाग लाभावा अशी आम्ही सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. मॅडम, तुम्ही काय सांगा? आजचा दिवस म्हणजे खरोखर एक सुवर्ण संधी सगळ्यांना मिळाली, कारण ह्यामुळे तळागाळातील लोक इथे आले, विद्यार्थी आले, आम्ही स्टाफने सुद्धा याचा उपभोग घेतला आणि खरोखर हा आजचा क्षण आमच्यासाठी खूप खूप स्फूर्तिदायक ठरला आणि त्याच्यातून चांगलं असं निष्पन्न झालेलं आहे. त्याबद्दल आम्ही आयोजकाचे मेन आभार मानत आहोत. थँक्यू. आज ह्या शिबिरासाठी ज्या व्यक्तींनी जास्त मेहनत घेतली आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे असे रॉबर्ट सर आपल्याला काय सांगायचं ते देखील आपण ऐकूया. सर नमस्कार. नमस्कार दिलीप सर, बोला. सर, आजच्या ह्या शिबिराविषयी तुम्ही काय सांगाल? आज जागतिक व्हॅलेंटाईन डे, सेंट व्हॅलेंटाईन्सच्या निमित्ताने हा इंटरनॅशनल व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. मी गेली अनेक वर्ष हा दिवस साजरा करतो. 28 वर्षा अगोदर माझी एंगेजमेंट झाली 14 फेब्रुवारीला. 26 वर्षा अगोदर माझं लग्न झालं ते 14 फेब्रुवारी 1999 आणि आज माझा 55वा वाढदिवस आहे. मी परमेश्वराचे उपकार स्मरण करतो की त्यांनी हा चांगला दिवस मला दिला. आजच्या दिवसाला लोक कुठे कुठे जातात, हॉटेलला, पिक्चरला, नाटकला, एन्जॉय करतात. माझा उद्देश होता की तळागाळातील जी लोक आहेत, दीनदलित, इथे भीमनगर म्हणून एक पाडा आहे, संपूर्ण SC समाजाची लोक आहेत, बाजूला मॉमेडियन लोक राहतात, अल्पसंख्याक, बाजूला भंडारी समाज आहे. आमचे स्टुडंट जे आहेत ते सगळे गरीब मध्यमवर्गीय वर्गातले आहेत. त्यांच्या पालकांना या शिबिराचा लाभ व्हावा या उद्देशाने आज हे शिबिर ठेवलं होतं. गेली 15 दिवसे आमचं ज्ञानदीप मंडळ, संचालक मंडळ, कॉलेजचा स्टाफ, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, सुपरिटेंडेंट विल्यम सर, सुभाष सर फार मेहनत घेत होते. जवळजवळ 200चं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालं होतं, पण प्रत्यक्ष 70पेक्षा जास्त झालं आणि विशेषतः आताही काही जण आले होते, त्यांचं टाइम संपलं, 4-5 जण परत गेले. आणि आपल्या समाजामध्ये थोडंसं घाबरा आहे, कॅन्सरची टेस्ट का करावी, कशाला करावी. ऍक्च्युली मनामध्ये जो न्यूनगंड आहे तो निघून जावा. मी तर म्हणतो, मी असा अभ्यास केला आहे, गेल्या 35 वर्षापासून ज्यांनी कॅन्सर समजलाय, ट्रीटमेंट केली योग्य, ते आज जिवंत आहेत. जर योग्य ट्रीटमेंट केली नसती, तपासणी केली नसती, तर आज ते देवबाप्पाच्या घरी असते. तर मला माझे स्वतःचे भाऊजी आहेत, जॉकिम रिबेलो, 17 वर्षा अगोदर डिटेक्ट झालं आपल्या कार्डिनल बंगले हॉस्पिटलला. संपूर्ण ट्रीटमेंट बंगलीला झाली. आज ते एकदम तंदुरुस्त आहेत. फक्त 6 महिन्याला 1 वर्षाला चेकअप करावं लागतं. माझा असा सल्ला आहे, असं सांगावंसं वाटतं की नियमितपणे 6 महिन्याला, वर्षाला ही तपासणी करत जावं. ऑलवेज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. नेहमी आपण प्रतिबंधात्मक तपासणी केली पाहिजे. काही नाही, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेजचा कॅन्सर 101% बरा होतो. एकदा का त्यांनी टप्पा 3रा ओलांडला तर शेवटी देवच वाचू शकतो. त्यासाठी मला सगळ्यांना सांगावंसं आहे, या तपासणीला अजिबात घाबरून जाऊ नका. जास्तीत जास्त लोकांनी, आणि इंडियन कॅन्सर सोसायटी ही नेहमी मला सांगत आहे, तुम्ही 100 लोकांचं रजिस्ट्रेशन करा, आम्ही तुम्हाला तपासणी देऊ. ही 5वी वेळ आहे कॅम्पची, या कॉलेजला ही 2री वेळ आहे. गेल्या वर्षी 16 फेब्रुवारी 2024ला कॅम्प झाला, तेव्हा 90 की 100 जणांनी चेक केलं. आताही 70-72 जणांनी चेक केलं आणि 250पेक्षा जास्त कॉलेजचे विद्यार्थी विटॅमिन, कॅल्शियम आणि त्वचा, स्किन, डोळे अशा प्रकारचे अनेक टेस्ट झाल्या, विनामूल्य केल्या. मी त्यानिमित्त इंडियन कॅन्सर सोसायटी आणि संस्कार सेवा ट्रस्ट यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आमचे ज्ञानदीप मंडळाचे चेअरमन, सेक्रेटरी, पदाधिकारी, कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य, सुपरिटेंडेंट, सर्व स्टाफ सहकार्य केल्यावर आभार मानतो. आणि एवढंच सांगेन, जास्तीत जास्त लोकांनी नियमितपणे तपासणी करायला घाबरून जाऊ नका. 100%, 100% बरा होणारा आजार आहे. आणि आता 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन, अवेअरनेस दिन साजरा केला. त्या निमित्ताने मी 14 फेब्रुवारीला कॅम्प आयोजित केला होता. तर सर्व मान्यवरांचं म्हणणं एकच आहे, आजचा दिवस जरी व्हॅलेंटाईनचा दिवस असला, आजच्या दिवसाचा फक्त एक दिवस तुम्ही लोकांवरती किंवा आपल्या प्रियजनावरती प्रेम करू नका. तर तुम्हाला सर्वांवरती प्रेम करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही आपल्यावरती प्रेम करा, जेणेकरून आपली टेस्ट करा. आणि आपण जर तंदुरुस्त असू तर आयुष्यभर आपण आपल्या परिजनावरती प्रेम करू शकतो. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह, मोजेस डिसूजा, सातपाळा, वसई.